नमस्कार मित्रांनो, मी पृथ्वीराज पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुखी राहण्याच्या 5 सोप्या टिप्स. टिप्स नंबर 1, व्यायाम प्राणायाम करा. मित्रांनो, दररोज सकाळी व्यायाम प्राणायाम केल्यामुळे आपल्याला मानसिक शांतता मिळते. व्यायाम प्राणायाम करण्यासाठी सकाळी 5ला उठण्याची काहीच गरज नाही. मी सकाळी 6 वाजता उठू शकता निवांत. आणि सकाळी लवकर उठल्यानंतर सकाळचं सगळं बाथरूम वगैरे आवरून झाल्यानंतर टेरेसवर जाऊन निवांत बसायचं आहे आणि हळू श्वास आत घ्यायचा आहे, श्वास बाहेर सोडायचा आहे. अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपल्याला प्राणायाम करायचा आहे. त्याच्यानंतर सूर्यनमस्कार एक 10 सूर्यनमस्कार घालायचे आहेत. जास्त सूर्यनमस्कार सुद्धा घालायचे नाहीत, कारण जास्त सूर्यनमस्कार घातल्यामुळं अंग दुखण्याची शक्यता असते. जर तुम्हाला सवय असेल तर तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता, परंतु सुरुवातीलाच तुम्हाला जर सुरुवातच करायची असेल तर 10 सूर्यनमस्कारापेक्षा जास्त सूर्यनमस्कार घालायचे नाही. प्राणायाम केल्यामुळे आपल्या शरीरात प्राणवायू भरपूर प्रमाणात जातो, त्यामुळे शरीराला मस्त वाटते. टिप नंबर 2, सोशल मीडिया डिटॉक्स. मित्रांनो, एक दिवस आपण व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब सगळं बंद ठेवायचं. एक दिवस हे सगळं बघायचं नाही. फक्त मोबाईलचा वापर आपण फक्त फोन आला आणि फोन गेला एवढ्यासाठीच करायचा आहे. त्यामुळं तुम्हाला खूप वेगळा आणि मस्त वाटेल. मित्रांनो, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुकमुळे आपल्याला नको ती माहितीसुद्धा जास्त प्रमाणात मिळत असते. त्यामुळं आपण त्या पद्धतीनं विचार करायला लागतो आणि विचार केल्यामुळं आपल्याला ताण निर्माण होतो. त्यामुळं आपला मूड खराब होत असतो. त्यामुळे एक दिवस सोशल डिटॉक्स पाळा, तुम्हाला खूप छान वाटेल. टिप नंबर 3, कृतज्ञता व्यक्त करायला शिका. कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे काय, तर आपल्याला हा जन्म मिळालेला आहे, आपल्याला चांगल्या गोष्टी मिळालेल्या आहेत, आपलं शरीर व्यवस्थित आहे, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. त्यामुळे आपल्याला मानसिक समाधान मिळतं. तसंच आपण काही वेळ 1 तास का विना घरच्यांसोबत मस्त निवांतपणे घालवायचं, बोलून चालून किंवा त्यांच्यासोबत त्यांचा आवडता पदार्थ तयार करून. त्यामुळे खूप मस्त वाटतं आणि आपल्याला नॅचरल सुख मिळतं आणि समाधानही वाटतं. टिप नंबर 4 म्हणजे मौन. मौन म्हणजे दिवसभर काय बोलायचं नाही असं काय नाही. बोलायचं, पण तेवढंच बोलायचं, आटोपशीरच बोलायचं. कोणी तुम्हाला राग यायसाठी प्रयत्न करेल, कोणी काय तर बोलेल, पण प्रतिक्रिया जास्त द्यायची नाही. राग येण्यासाठी काही माणसं खूप काहीतरी विचित्र बोलतात, काहीतरी वेगळं बोलतात, पण आपण तिकडे लक्ष द्यायचं नाही. आपण मौन राहायचं, म्हणजे जेवढ्या पाहिजे तेवढ्याच गोष्टी बोलायच्या आणि चांगलं बोलायचं, चांगलं ऐकायचं. त्यामुळे मस्त वाटतं, सुख प्राप्त होतं. टिप नंबर 5, हे सगळ्यात महत्त्वाची टिप आहे, वर्तमानात जगायला शिका. वर्तमानात म्हणजे आता मी जिथे आहे तिथं निवांत आहे, मस्त आहे. त्याच्यानंतर आता बसलोय तिथंच कंपनीचा विचार, घरच्यांचा विचार, बाकी कुठल्याचा विषय, सामाजिक विचार, पॉलिटिक्स विचार, असले विचार करायचे नाही. आजचा दिवस माझा या पद्धतीने राहायचं, आजची वेळ माझी या पद्धतीनं राहायचं. त्यामुळे तुम्हाला मस्त वाटेल, निवांत वाटेल. वर्तमानात जगल्यामुळं खूप मस्त वाटतं. भूतकाळाचा विचार करायचा नाही, भविष्याचा विचार करायचा नाही.
आपण जिथे आहे तिथला विचार करायचा. आता आपण शेतात आलेलो आहोत, त्यामुळे शेतात निवांत फेरफटका मारायचा, निवांत तिथं काय करवंदे वगैरे लागले असली तर खायची, याचा वापर करून घ्यायचा. कुठलंही काम करताना किंवा काही करताना सजगतेत वर्तमानातच करायचं. खूप छान वाटते आणि सुख मिळते आपल्याला. मित्रांनो, आपल्याला जास्तीत जास्त 80 वर्षाचं आयुष्य असतं. 80 वर्षात 20 वर्ष जातात आपली शिक्षणासाठी आणि करिअर घडवण्यासाठी, नंतर 20 वर्ष जातात कुटुंबासाठी. मग आपण सुखी पद्धतीनं जगणार कधी? त्यामुळे हेच टायमिंग आहे सुखी पद्धतीने जगायचं, सुखी राहण्याचं. तुम्ही आज पैसे मिळवाल किंवा 5 वर्ष स्ट्रगल करून पैसे मिळवाल आणि नंतर सुखी राहाल असं म्हणाल तर ते घडत नाही. कारण काय, आपण यशस्वी झालो पैसे मिळवायला तर आणि पैसे मिळवायसाठी प्रयत्न करतो. पण त्यामध्ये तुमचा महत्त्वाचा घटक म्हणजे वेळ वाया जातो. असं करत 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 तुम्ही 50-55 वर्षापर्यंत पैसे मिळवता. त्याच्यानंतर कुठेतरी फिरायला जायचं किंवा काय करायचं, मनासारखं करायचं म्हणलं तर तुमचं शरीर साथ देत नाही. शरीराचे कंबर दुखायला लागते, गुडघे दुखायला लागतात, काय तर पर्सनल प्रॉब्लेम येतात, मग ते राहून जातं. त्यामुळं तुमचं वय 30 असू दे, 35 असू दे, 40 असू दे, 45 असू दे, 20 असू दे, किती वय असलं तरी त्या वेळेतच आपण सुख घ्यायचं आहे आणि निवांत राहायचं आहे, टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून कळवा. मी पहिल्यांदाच व्हिडिओ करत आहे, त्यामुळे काय तर चूकभूल झाली असेल तर मी माफी मागतो आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपलं धन्यवाद मानतो.